माझ्यासोबत प्रगतीताई जाधव आहेत, ज्या एका दैनिकाच्या संपादक आहेत. तरुण भारत. हा, आता ते तरुण भारतचे संपादक आहेत. सोबत प्राध्यापक सूर्यकांत आदाते म्हणून माझे सहकारी आहेत, ते प्राध्यापक संभाजीराव कदम देऊरला कॉलेज आहे त्याचे ते प्राध्यापक आहेत. अर्चनाताई देशमुख आहेत, आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि शैलेंद्र पाटील आहेत, पत्रकार. आणि सोबत प्रशांत मोदी आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. आम्ही 5-6 जणांसोबत मोदी पेढेवाले. हा, मोदीच पेढेवाले. तर आम्ही सगळ्यांनी अशी, मी यांच्या सगळ्यांच्या कानावर हा विषय टाकला की आपल्याला इथं काहीतरी करायचं आणि इथे स्कोप आहे. स्कोप म्हणण्यापेक्षा घ्यायचं की आपण इथे काहीतरी एक चांगलं बदल घडवणारं सकारात्मक कार्य करू शकतो आणि याची आपल्याला गरज आहे. सुरुवातीला प्रत्येकाला वाटलं की काय करता येईल, कारण कन्सेप्टच क्लिअर नव्हती आमच्याकडे. आम्ही म्हटलं की आपण एक काम करू सुरुवातीला, की आपण फलक लावूयात शाळांच्या समोर. फ्लेक्स नेते लावतात त्यांच्या प्रचाराचे, तर आपण शाळांच्या समोर लावूयात, आपल्या अभियानाचा एक प्रचार करूयात. हा विचार केल्यानंतर आम्ही 1 जानेवारी 2024ला या अभियानाची खरी सुरुवात आम्ही केली. 1 जानेवारी मागच्या वर्षी. हा, आता काल 2 वर्ष पूर्ण झाली. फलक लावले शाळांच्या समोर. फलक लावल्यानंतर त्या फलकाला बघून आम्हाला कित्येक फीडबॅक आले, रिस्पॉन्स चांगला मिळत गेला. ते फलक वाचला, थोडस तिथून आम्हाला एक एनर्जी मिळाली की आपल्याला काहीतरी अजून हे काम करतात, अजून पुढे काहीतरी करता येईल. अर्चनाताईंनी एक सल्ला दिला की आपण एक काम करू, एका शाळेत जाऊ, शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करून बघूयात काय म्हणतायत. मुख्याध्यापकांना विचारलं त्यांनी. मुख्याध्यापकांनी हा विषय वेगळाच वाटला. ते म्हटलं, मॅडम आम्ही मुलांना वेगवेगळ्या प्रकारे, आमच्याकडे करिअर गायडन्सवाली लोक येतात, पण हे करिअर मध्ये येत नाही, कशात आहे. तर त्यांना आम्ही समजावून सांगितलं की सर, हे कल्चरल आहे. आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक पार्श्वभूमी, आपण म्हणतो की सुसंस्कृत महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, संतांची भूमी, हे सगळं आहे. पण हे कुठेतरी मागं पडत चाललंय. सोबतच आपल्याला युगपुरुष, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी स्वराज्याची संकल्पना दिली, ती सुद्धा आपण तशी बघितलं तर खऱ्या अर्थानं पुढे आणलीच नाही, ती मागे ठेवलेली आपण. महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, त्याला आपल्याला सुराज्यात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला महाराजांनी दिलेले जे शिव संस्कार आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्या आचरणात आले पाहिजेत. आणि ते येत नाहीयेत. कसे येत नाहीत तर महाराजांनी आपल्याला शिवसंस्कार दिले की परश्री माते समान. महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा सन्मानाने वागणूक देऊन परत पाठवलं. बरोबर. हे आपण इतिहासात वाचतोय, आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना आपण शिकवतोय, पण हे त्यांच्या आचरणात आलं पाहिजे. तर कुठेतरी हे येत नाहीये. हे सगळे आम्ही त्या मुख्याध्यापकांना जाणीव करून दिली. त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर आमचे विचार त्यांना पटले. ते म्हटले की या, मी 11 वाजता विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेस ग्राउंडवर आपण घेऊयात आणि त्यांना तुम्ही जे म्हणताय ते त्यांना सांगा. ते सांगितलं विद्यार्थ्यांना. आम्ही ह्या शिवी समजावून सांगितली सर्वात आधी की शिवी काय आहे. शिवी तुम्हाला येते, शिवी देता येणे, शिवी माहीत असणे हा तुमचा नॉलेजचा भाग आहे. पण शिवी देऊ नये. शिवी दिल्याने आपण एखाद्याला हर्ट करू शकतो, दुखवू शकतो, ही तुमच्या नॉलेजचा भाग आहे, एज्युकेशनचा भाग आहे.